बंगाल. ममता दीदी. ममता नाव, त्याच्यापुढं दीदी. 15 वर्ष काही लोक या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या स्त्रीला सन्मानपूर्वक वागवायचे. तिचा उल्लेख अशा सन्मानाने केला जायचा, ममता दीदी. आज बंगालमध्ये तख्तापलट झालेलं आहे. नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. 15 वर्षाचा एक विचित्र काळ संपलेला आहे. विचित्र काळ हा खूप छोटा शब्द आहे, विचित्र काळ. कारण वास्तव काश्मीरपेक्षा सुद्धा जास्त भयानक होतं बंगालमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये सन्माननीय योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदावर येण्याच्या आधीचा उत्तर प्रदेश, तिथे तर 5-10 भयानक गुंडांची नावं ओठावर येतात. अतिक अहमद त्याचा मुलगा, मुख्तार अन्सारी त्याचा मुलगा, आणि अजून मग त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे सन्माननीय योगी आदित्यनाथजी येण्याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांभाळलेली अशी काही धेंडं, दी ग्रेट क्रिमिनल्स, यांनी सगळा उत्तर प्रदेशमध्ये उच्छाद मांडला होता. काश्मीरच्या पंडितांचं आपण सगळं काही ऐकलं. आपल्या पोरीबाळी इथंच सोडा, ज़मीन जुमला गाड़ी बंगला और आपके घर की औरतें, इन्हें यहीं पे छोड़ो और आप चले जाओ, और ना कह दिया तो सीने में गोली, अशा पद्धतीने पंडितांचं खच्चीकरण केलं गेलं. पळून जावं लागलं त्यांना सर्व काही सोडून. याच्याही पेक्षा वास्तव भयानक होतं बंगालमध्ये. असं जर सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण ज्या काही उपाययोजना या निवडणुकीच्या पूर्वी सेंट्रल मिनिस्ट्रीने हाती घेतल्या, त्यातली सर ही योजना, म्हणजेच मतदार याद्यांचं स्कॅनिंग. विचार करा तुम्ही, 96 लाख बोगस मतदार या याद्यांमधनं हटवले गेले. म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेला लागून असलेला हा बंगाल, एक भारत देशातलं मोठं भगदाड, ॲथोराइज्ड एंट्री फॉर रोहिंग्या अँड बांगलादेशीज. ॲथोराइज्ड असं मी का वापरतोय? कारण ममता दीदी त्या लोकांची दीदी होती, आणि तिथं जगत असलेल्या हिंदू बायकांच्या बाबतीत, हिंदू मुलींच्या बाबतीत कितीही जरी अन्याय झाला तरीही डोळे झाक करणारी ही मुख्यमंत्रीपदावर बसलेली एक स्त्री होती. असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला लाज वाटते. अशी हिची कारकीर्द होती. अक्षरशः आज बंगालमधल्या बायका डोळ्यातनं आसवाच्या धारा वाहत आहेत आणि आपल्या या नवीन सरकारला दुआ देत आहेत, आशीर्वाद देत आहेत की तुम्ही आम्हाला सोडवलं, या जाचातून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. उत्तर प्रदेशमध्ये जशा पद्धतीने मी म्हणलं की केवळ 10-20 गुंडे असतील, तर इथं बंगालमध्ये प्रत्येक गलीमध्ये, प्रत्येक बोळामध्ये एक अतिक अहमद होता, एक मुख्तार अन्सारी प्रत्येक गल्लीत होता, असं बोललं जातं. रात्री एखादी 12 वर्षाची मुलगी, एखादी हिंदू कुटुंबातली मुलगी आपल्या आईबाबांजवळ झोपली असेल तर ती पहाटेपर्यंत आईबाबांजवळच राहील याची शाश्वती नव्हती. उचलून नेलं जायचं आणि त्या कोवळ्या 10 ते 12 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जायचा. पूर्ण त्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जायचं. इतके गुंडे या बंगालमध्ये पैदा झाले.
लोकशाही असून सुद्धा अशा पद्धतीने जर एखाद्या राज्यातल्या एखाद्या धर्माच्या लोकांवरती इतके मोठी संकट जर येत असतील, एखाद्या डॉक्टर लेडीवरती, एखाद्या या रुग्णांची सेवा करणारी एक डॉक्टर, तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे कलकत्त्यामध्ये त्या डॉक्टर स्त्रीवरती बलात्कार झाला. त्या बाबतीत सुद्धा चीफ मिनिस्टर या पदावरची बाई बोलते एका दुसऱ्या बाईच्या विषयी. ती एवढ्या रात्री तिथं का गेली? व्हॉट अ फुलिश क्वेश्चन. एक लेडी डॉक्टर रात्री अपरात्री रुग्णांना तपासायला जाऊ शकते, जावं लागतं. माणसांचा जीव महत्त्वाचा असतो तेव्हा डॉक्टर धावतोच. ती तिची ड्युटी करत होती हे माहीत असूनसुद्धा अशा पद्धतीने प्रश्न विचारणारी चीफ मिनिस्टर असू शकते, हे तुम्हा आम्हाला खरंच लाजिरवाण आहे ना या भारत देशासाठी. पण संपल्या आता या लाजिरवाण्या गोष्टी. पण पूर्णपणे या संपल्या असं कधी म्हणता येईल? ज्या पद्धतीने सन्माननीय योगी आदित्यनाथजींनी एन्काउंटर सुरू केले उत्तर प्रदेशमध्ये आणि ही कीड कायमची नष्ट केली. 10-20 गुंडांना पायात गोळ्या घातल्या, 10-20 गुंडांचा एन्काउंटर केला. त्याच पद्धतीने जर बंगालमध्ये अशा गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, या गोष्टी अंमलात आणायच्या असतील, तर असं बोललं जातं की कमीत कमी 10,000 लोकांना तुम्हाला पायात गोळ्या माराव्या लागतील. 1000 लोकांना छाताडामध्ये गोळ्या घालून कायमचं यमसदनी धाडावं लागेल. तेव्हा कुठे थोडासा दिलासा इथल्या हिंदू लोकांना, इथल्या हिंदू मुलींना थोडासा दिलासा मिळेल असं बोललं जातं. म्हणजे चित्र किती भयानक असेल याची प्रचिती तुम्हाला येईल. ममता बॅनर्जी ही एक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या मी अगेन्स्ट आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी एखाद्या राज्याला सांभाळावं लागतं तिथं ती फेल गेलेली एक स्त्री आहे आणि त्याच्यासाठी 96 लाख लोकांनी बोगस मतदान केलेलं होतं. एकेका व्यक्तीची 20-20 पोरं, 20-20 पोरी अशी बोगस नावं निघाली मतदार याद्यांमध्ये. 20 हा आकडा मी कमी सांगतोय. एके ठिकाणी तर शेकड्यावरती एकाच व्यक्तीची मुलं निघाली. या सगळ्या कारभारामध्ये कितीतरी आपल्या कोवळ्या कळ्या हिंदू धर्मियांच्या घरातल्या कितीतरी मुली उचलून नेल्या गेल्या, कितीतरी मुलींवरती बलात्कार झाले, कित्येक विवाहित स्त्रियांवरती बलात्कार झाले. मुस्लिम बहुल एखाद्या खेड्यामध्ये उच्च पदावर असलेला मुस्लिम त्या गावात जर एखाद्या घरामध्ये, एखाद्या हिंदू घरामध्ये लग्न होऊन जर एखादी सून आली तर तिला तो डायरेक्ट मागणी घालायचा त्या घरच्या त्या सासऱ्याला, म्हणजे त्या मुलाच्या बापाला, आणि मुलाला बोलवून तो मुस्लिम तो व्यक्ती होता तो त्या सुनेला उपभोग घेण्यासाठी माझ्याकडे पाठवा असं धमकावणीच्या स्वरात सांगायचा. आणि झकत जीवाला घाबरून अशा कितीतरी सुनांवरती बलात्कार झाले. काटे येतात ना अंगावर ऐकून? का आपल्या घरापर्यंत झळ पोचली नाही म्हणून अजूनही आपण शांतच राहणार? याच्या विरुद्धसुद्धा बोलायला आपण शेपूटच घालणार का? नाही शेपूट घालायचे. जो बदल घडून आला आहे त्या बदलानंतर उत्तर प्रदेशसारखाच बदल तिथं सुरू व्हावा याच्यासाठी नक्कीच कुलूप तोडलेल्या त्या देवालयात प्रार्थना करूयात. माझ्या त्या बंगाली आया बहिणींच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करूयात. जो चीफ मिनिस्टर म्हणून बसलेली XYZ व्यक्ती आहे, ती भले कोणीही असो, त्या ममता दिदीचा जो जाच होता, जो वचक होता, जी भीती होती त्या जनतेच्या मनामध्ये, ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्या चीफ मिनिस्टरला ताकद मिळावी अशी आपण प्रत्येकाने प्रत्येक मंदिरात प्रार्थना करूयात. शेवटी तुम्ही आम्ही सामान्य माणसं अशी प्रार्थना करण्याच्या व्यतिरिक्त किंवा अशी आपल्या मनातली भडास बाहेर काढून एखादा व्हिडिओ बनवण्याव्यतिरिक्त तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. हे वास्तव मला माहिती आहे आणि म्हणूनच मी ही विनंती करतोय. त्या बंगालमधल्या ज्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली त्या आया बहिणींची त्या वेळच्या किंकाळ्या तुम्हाला आत्तासुद्धा ऐकू याव्या लागतील. त्याची तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे.
जाणीव होणं गरजेचं आहे. आणि मग लोकशाही असूनसुद्धा आपल्याच एखाद्या राज्यात, बंगालसारख्या राज्यामध्ये इतका अतिरेक घडत असतानासुद्धा तुम्ही आम्ही मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐश करत होतो. याची आज लाज वाटते. जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा लाज वाटते स्वतःची सुद्धा. ज्या पद्धतीने 20 लाख ते 22 लाख लोकांची कत्तल झाली कलकत्त्यामध्ये, त्यावेळेसुद्धा जो चीफ मिनिस्टर गप्प बसला होता, त्याचा जसा आपण निषेध करतो तसाच निषेध मी आत्ता पायउतार झालेल्या चीफ मिनिस्टरचा करतोय, जाहीररित्या करतोय. कारण मानवाचा चेहरा घेऊन वावरणारी ती एक दानव होती, असंच सर्टिफिकेशन तिला देण्या इतकी तिने तिथे जाच हाट केलेला आहे. पट्टी ठेवली आहे डोळ्यावरती, सगळं माहीत असूनसुद्धा. तिथल्या मुस्लिम धर्मीयांच्या TMCच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये किती टोकाचं धारिष्ट्य तिने निर्माण केलं, असं जर आपण घटना पाहिल्या तर हजारो घटना निघतील. का हो? ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता? ज्या 6 ते 10 वर्षाच्या मुली उचलून नेल्या गेल्या आणि त्यांच्यावरती या TMCच्या नराधमांनी बलात्कार केले, त्यांना मारून फेकून दिलं, काही जणींना सोडून दिलं, काय त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता? काय त्या भारतीय नव्हत्या? लाखोच्या संख्येने, कोटीच्या संख्येने हे रोहिंग्या म्यानमारमधनं आपल्याकडे येतात. त्यांची रेशन कार्ड बनवली जातात, आधार कार्ड बनवली जातात, त्यांना सरकारी जमिनीवरती अतिक्रमण करण्याची परवानगी दिली जाते, झोपड्या बांधून दिल्या जातात आणि कायमचे व्होटर कार्ड त्यांना देऊन आपली व्होट बँक वाढवली जाते. हे सर्रास 15 वर्ष चाललं आहे. आणि म्हणून निवडणुका जिंकत होती ममता. त्या ममता या शब्दाचा इतक्या गलिच्छपणे आयुष्यभर अपमान करण्यासाठी जन्माला घातलेली ही एक स्त्री आहे, असंही मी परखडपणे सांगतोय. सेंट्रल मिनिस्ट्रीला मी तर असा विनंती करीन की तुम्ही सगळे राजकारणी फक्त एकमेकांच्या विरुद्ध बोलताना दिसता, पण कोणीच कोणाच्या विरुद्ध FIR दाखल करत नाही. ही सुद्धा या भारत देशाची शोकांतिकाच वाटते मला. ही शोकांतिका बंगालपासून बंद करा. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी हा दोस्त ज्यांनी घातला या बंगालमध्ये, हिंदू धर्मियांच्या छाताडात धडकी भरवणारी ही 2 मंडळी आणि त्यांचे हजारो समर्थक, त्यामध्ये हजारो गुंडे, ज्यांनी नको ते केलं आहे, अशा सगळ्यांची यादी करून ही माणसं कायमची सडली पाहिजेत, कायमची संपली पाहिजेत. याच्यासाठी व्यवस्था सेंट्रल मिनिस्ट्री करेल, गृह खातं करेल, अशी मी आशा बाळगतो. ज्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीच्या वेळेस CRPFचा लाखो जवानांचा फोर्स तिथं तैनात केला होता, तुम्ही ज्यांना सिंघम समजता असे पोलीस अधिकारी तिकडं नियुक्त केले होते, त्याच पद्धतीने बंगालमध्ये सगळ्या अपॉइंटमेंट्स होऊ द्या. त्याच पद्धतीने पोलीस फोर्स तिकडे वापरा. पण 3 वर्षाच्या आत ही सगळी घाण संपली पाहिजे, तर भारताचा खरा विकास झाला, असंच मी बोंब मारेन. मित्रांनो, खूप तडफडाट होतोय मनाचा. या बंगालमधल्या या सीमेवरच्या काही गोष्टी जेव्हा कळतात, आज अजूनही 750 किलोमीटरची सीमा तारेच्या कोंपणाच्या विना आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांवरती त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून ती जनता सुखाने झोपतीये खरं, पण ते भगदाडच आहे. अजूनही लोक येत आहेत, काही लोक परत चाललेत, पण सीमेच्या पलीकडून आपल्या सीमेच्या आतमध्ये एखाद्या मुस्लिम माणसाच्या बंगल्याच्या बेडरूमपर्यंत भुयारं जर असतील तर हा फ्लो, इनकमिंग फ्लो हा कमी होणं शक्य नाही. ते सगळ्या गोष्टींना बांध घालणं हे आता सध्याच्या बसलेल्या सरकारचं काम आहे. बसलेल्या चीफ मिनिस्टरला ती ताकद मिळो आणि त्यांना थोडीशी सेंट्रल मिनिस्ट्रीनी लिबर्टी द्यावी, तरच मला असं वाटतं की योगी आदित्यनाथसारखं त्यांचे हात जर थोडे सैल सोडले तर इथले हजारो गुंडांना त्यांच्या त्या योग्य ठिकाणी 72 हुरों के पास भेजना आसान होगा. आशा करतो मित्रांनो का विप्रावीज शो यूट्यूब चॅनलतर्फे नवीन CM साहेबांना बंगालच्या लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि तिथल्या प्रत्येक हिंदू कुटुंबाला सुरक्षितता प्रदान झाली या आनंदात. जे पूर्वी घडलं ते आपण बदलू शकत नाही, पण जे पूर्वी घडलं ते इथून पुढं घडणारच नाही, हे असं आश्वासन तिथले चीफ मिनिस्टर नक्की देतील आणि तिथली जनता
सुरक्षित आहे अशा आविर्भावात आपापलं आयुष्य या भारतासारख्या देशात आनंदाने व्यतीत करेल याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.